ज्या ज्यावेळी आपल्याला वेळ असतो किंवा कंटाळा आलेला असतो त्यावेळी निश्चितच तुम्ही जंगलामध्ये भेट द्या. आज पण मी त्या गोष्टीसाठीच आलेलो आहे जंगलामध्ये. बघूया काय करता येईल, कोणत्या गोष्टी दिसतात जंगलामध्ये. तर हे बघा, अशा प्रकारचं वातावरण असतं इथे. बघा, ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हे असं वातावरण असतं सगळीकडे. बघा इथे कशी असतात अळंबी, ते बघा किती छान प्रकारे मशरूम ग्रो झालेलं आहे. बघा इथे उगवलेलं आहे. पण ॲक्च्युली अळंबी बहुतेक आपण जी अळंबी खातो त्यापैकी अळंबी नाही, ती खाण्याची अळंबी नाही आहे. पण ही बघू शकता, अळंबीमध्ये विविध प्रकार आहेत. बघू शकता तुम्ही, अशी थोडीशी झाडांच्या मुळांमध्ये सुकलेली झाडं असतात, पानं असतात, त्यांच्यामध्ये मी अशी ग्रो होते अळंबी. ही बघा, पण ही बहुतेक खात नाही आपण अळंबी. अळंबी विविध प्रकारची असतात, पण जी अळंबी आपण खाऊ शकतो ती ओळखता आली पाहिजेत. ही दिसतात छान, पण या बहुतेक आपण खाऊ शकत नाही. हा वेगळा प्रकार आहे. आपण फिरल्यानंतर कोणत्या भागामध्ये अळंबी असतील हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. बघूया आता काय होतं ते. हे बघा इथलं वातावरण, छोटीशी ओळ कसं आहे. हे बघा मित्रांनो, एवढं सगळं जंगल फिरल्यानंतर फक्त एवढीच अळंबी मिळाली. बघा ही बघा, एकच अळंबी दिसते इथे. कशी असते ते पण बघून घ्या. त्याचा पाकळा हे होतं. हे बघा, एक पडलेलं झाड होतं, ते पूर्ण झाड फक्त फंगीने भरून गेलेलं आहे. बघा पूर्ण झाड. मी तर पहिल्यांदाच बघितलं की एकाच सुकलेल्या झाडावर एवढ्या जास्त प्रमाणात ही फंगी ग्रो झालेली आहे. काय घेऊन पाण्यामध्ये बघू शकता वॉटर स्नेक. ही रानभाजी, ही भारंगीची आहे, भारंगी. आता हे बघा, त्याने गुटलीफिकेशन केलेलं आहे. आणि ही इथे आम्ही त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुणार आहे. हे बघा, धुतलेली. आणि हे बघा, इथे मासे गाळण्याची पद्धत, ट्रेनिंग सुरू आहे. काय मिळालेलं बघा. गेलो. ही बघा, हिरवीगार
अळूची भाजी, ही बघा आडाळ्याची भाजी, आणि ही जी दिसते ती तुम्हाला आडाळ्याची भाजी, आडाळा. ही बघा, ही पण याची पानं बघा, ही बघा, ही बघा पुन्हा एकदा पात्रीची भाजी. आता पात्रीची भाजी किंवा कोणतीही रानभाजी आपण का खाली पाहिजे, त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ती ज्या प्रकारच्या भागामध्ये वाढलेली असते, तर आजूबाजूला बघू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाही आहे, अतिशय नैसर्गिक वातावरणामध्ये ही भाजी वाढलेली असते, किंवा कोणतीच रानभाजी. हे बघा, त्याला कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझर, पेस्टिसाईड अशा गोष्टी घातलेल्या नसतात, त्यामुळे नैसर्गिकरित्या ती वाढलेली असते. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मिनरल्स उतरलेले असतात भाजीमध्ये. म्हणून रानभाज्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्या पूर्णपणे हेल्दी असतात.